प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रहो, भीमा कोरेगाव हा विजय क्रांती स्तंभ या संदर्भात आपण लाखोंनी दरवर्षी भारतातून आणि आता प्रदेशातून विदेशातूनही लाखो भीम सैनिक, भीम अनुयायी, आंबेडकर अनुयायी ज्या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतात, त्या भीमा कोरेगाव इथली लढाई केवळ ही दोन सैन्यांमधील युद्ध नव्हतं, तर मानवी हक्क, स्वाभिमान आणि समतेसाठी पुकारलेली एक ऐतिहासिक क्रांती होती. 1 जानेवारी 1818 रोजी भीमा नदीच्या काठी घडलेल्या या थरारक अशा सामाजिक इतिहासाला एक वेगळी कलाटणी मिळाली. ऐतिहासिक लढाईचे महत्त्व आणि त्या ठिकाणी उभ्या असलेल्या क्रांतिक स्मारक सामाजिक समतेच्या क्रांतीचा जिवंत साक्षीदार आहे. पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे उभा असलेला हा विजय स्तंभ केवळ दगडाचा खांब नसून तो पिचलेल्या, उपेक्षित आणि अन्यायग्रस्त समुदायांच्या उत्थानाचे प्रतीक आहे. 1818च्या 1 जानेवारीला झालेल्या लढाईत केवळ 500 सैनिकांनी पेशव्यांच्या 28,000 सैन्यांचा पराभव केला होता. ही लढाई एका राजसत्तेविरुद्ध दुसऱ्या राजसत्तेची नसून ती अस्पृश्यतेच्या बेड्या तोडण्यासाठी दिलेला एक सामाजिक क्रांतीचा लढा होता. त्या काळात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजाला प्रचंड जाच सहन करावा लागत होता. अमानवीय प्रथेविरुद्ध हा एक उठाव होता. जेव्हा इंग्रजी सैन्यातील महार रेजिमेंटच्या शूरवीरांनी पेशव्यांच्या बलाढ्य फौजेला धूळ चारली, तेव्हा तो विजय केवळ लष्करी विजय नव्हता, तर तो मानवी प्रतिष्ठेचा एक क्रांतिकारी विजय होता. या युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ ब्रिटिशांनी 1822 मध्ये भीमा नदीच्या काठी हा विजय स्तंभ उभारला. या स्मारकावर शौर्य गाजवणाऱ्या सैनिकांची नावे कोरलेली आहेत. या विजय स्तंभाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर कोरलेली 22 सैनिकांची नावे. हे ते सैनिक आहेत ज्यांनी 1 जानेवारी 1818च्या युद्धात वीरमरण पत्करले होते. या स्तंभावर कोरलेल्या नावांपैकी बहुतांश नावे ही नाक या उपनावाने संपतात. उदाहरणार्थ सोमकनाक, रायनाक, गन्नाक ही नावं प्रामुख्यानं पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य असणाऱ्या महार समुदायातील युद्धांसाठी वापरली जात होती. या स्तंभावर केवळ एका समाजाची नावे नाहीत, तर महार, मराठा, मुस्लिम आणि अन्यही अशा विविध जाती धर्माच्या सैनिकांची नावे आहेत. हे स्मारक खऱ्या अर्थानं भारतीय शौर्याचे प्रतीक आहे. या स्तंभावर इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषात या युद्धाचा संक्षिप्त इतिहास आणि युनिटची माहिती आहे, ज्यामध्ये 2nd बटालियन 1st रेजिमेंट ऑफ द बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री असं हे नाव कोरलेलं आहे. हा स्तंभ शौर्याचे प्रतीक असून 500 योद्ध्यांच्या अजोड धैर्याची साक्ष देतो. 1 जानेवारी 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या स्मारकाला भेट दिली आणि या जागेचा इतिहास जगासमोर आणला. तेव्हापासून हे ठिकाण शौर्य दिन म्हणून साजरे केले जाते. आज भीमा कोरेगाव हे केवळ एक गाव राहिलेले नसून ते समतेचे प्रतीक बनले आहे. दरवर्षी 1 जानेवारीला लाखो अनुयायी या स्मारकासमोर नतमस्तक होण्यासाठी येतात. हे स्मारक आपल्याला आत्मसन्मान म्हणजे कोणत्याही संकटावर मात करून आपला हक्क मिळवण्याची जिद्द देते. जाती निर्मूलनाची लढाईची खरी पायाभरणी या समाजात करण्याची सर्वात पहिली साक्ष देखील हा स्तंभ ही लढाई देते. कोणत्याही भेदाच्या विरुद्ध, अन्यायाच्या विरुद्ध एकत्र येण्याची शिकवण हा स्तंभ देतो. भीमा कोरेगावचा हा रणसंग्राम इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी कोरलेला आहे. येथील क्रांती आजही आपल्याला सांगते की जेव्हा मानवाचा स्वाभिमान जागा होतो, तेव्हा कोणतीही सत्ता त्याला रोखू शकत नाही. हे स्मारक केवळ विजयाचे नाही, तर मानवी मूल्यांच्या पुनरुज्जीवनाचे प्रतीक आहे. हा स्तंभ अंदाजे 65 फूट उंच आहे. वालुकामय दगडात कोरलेला हा स्तंभ, याची रचना ब्रिटिश व्हिक्टोरिया काळात लष्करी स्मारकांशी मिळती जुळते आहे. स्तंभाचा पाया चौकोनी असून वरचा भाग निमुळता होत गेलेला आहे. या स्तंभाच्या वरच्या बाजूला लष्करी शौर्याची प्रतीके कोरलेली आहेत, जी त्या काळातील बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीच्या पराक्रमाचे दर्शन घडवतात. सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून पाहिले तर भीमा कोरेगावचा हा लढा मानव म्हणून जगण्याच्या अधिकारासाठी दिलेला लढा होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये या स्तंभाला भेट दिल्यानंतर या घटनेला नवीन वैचारिक परिमाण मिळाले. याउलट 1857चा लढा हा देशाच्या राजकीय सार्वभौमत्वासाठी होता असा जरी आपण मानलं, यामध्ये ब्रिटिशांना घालवून देण्यासाठी प्रबळ इच्छा होती, परंतु अंतर्गत सामाजिक विषमतेवर हा लढा मौन होता. म्हणून सामाजिक न्यायाच्या परिप्रेक्षात भीमा कोरेगावची लढाई ही जातीअंताच्या संघर्षाची नांदी मानली जाते. तर 1857चा लढा हा वसाहतवादाविरुद्धचा एल्गार मानला जातो. परंतु या दोन्ही लढ्यामध्ये मूलभूत फरक हा आहे की भीमा कोरेगावच्या लढ्यामध्ये सामाजिक समतेच्या आणि अस्पृश्यता निर्मूलनाच्या लढ्याची पायाभरणी या लढ्यामध्ये होते. तर या उलट ज्याला महात्मा
फुले यांनी भट पांड्यांचे चपाती बंड आहे अशा 1857च्या लढ्याची प्रेरणा ही स्वतःचा साम्राज्यवाद हा स्थिर करणारा आणि सामाजिक विषमतेने ग्रस्त असलेल्या सरंजामांची सत्ता पुन्हा एकवटण्यासाठी किंवा पुन्हा मजबूत करण्यासाठीचा तो लढा होता. त्यामुळे या दोन्ही लढ्यातील मूलभूत फरक आपण जो स्वातंत्र्य चळवळीच्या काळात उभा राहिलेला होता की अधिक सामाजिक स्वातंत्र्य की राजकीय स्वातंत्र्य, या लढ्यामध्ये फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची मान्यता ही सामाजिक स्वातंत्र्याच्या लढ्याकडे अधिक होती, तर उर्वरित ज्यांनी राजकीय स्वातंत्र्याचा लढा हा मानला त्यांनी तो अधिकाधिक आक्रमकतेने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आजही आपण राजकीय दृष्ट्या ब्रिटिशांपासून स्वतंत्र झालो असलो तरी सामाजिक दृष्ट्या हे स्वातंत्र्य आजही मिळवायचं आहे. त्यामुळे हे स्वातंत्र्य पुन्हा सामाजिक विषमतेत परिवर्तित करण्यासाठी किंवा सामाजिक विषमता लादण्यासाठी 1 जानेवारी 2018ला जेव्हा भीमा कोरेगावच्या या विजयस्तंभाला या लढ्याच्या इतिहासाला 200 वर्ष पूर्ण झाली, त्या दिवशी या देशातल्या नव्या समीकरणाच्या सामाजिक विषमतेने ग्रस्त असलेल्या नव्या सत्तेने या अनुयायांवर, आंबेडकरी अनुयायांवर सर्रास दगडफेक केली आणि या दगडफेकीचा न्याय आजही मिळालेला नाही. त्यामुळे ही सामाजिक समतेची लढाई ही फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या अनुषंगानं पुढे चालूच राहील. असाच या भीमा कोरेगाव येथे जमलेला भीम अनुयायी आपल्या मनाशी दृढ निश्चय करून या ठिकाणाहून जात असतो. धन्यवाद.